मी सकरोनी वन उपडा वनी राक्षस करोनी रगडाव इंद्रजित गांजोनी सुंदर कांड संपविला. काय झालं तिथं हनुमानजीने त्या याचा उद्धार केला. कुणाचा? गिधाचा. गिध पक्षी गिधाडा त्याचा उद्धार केला. साधू संत कुणाचा उद्धार करतो? वाल्या कोळ्या ते काही चांगलं होतं का? चोऱ्या करणार वेशागानी का चांगलं होतं? अहो जिसका कोई नाही होता उसका साधू संत होता है. गिधाडाचा उद्धार केला. तिथून पुढे गेलं लंका बघायची सोडून ते पडलं गेलो पुढे गेलो. चार घरी रामायण चालू आहे. नीट सुटलं खांडीतून हे गेलं हनुमान. तिथं एक मावशी होती. तिचं नाव कोणच्या? ते म्हणले खाऊ का? ते म्हणलं खा. आपण म्हणू का खाऊ का? ते म्हणले खा. ते म्हणले कसं खाऊ? चिरून खाऊ. ते म्हणला चिरून खाऊ नको, माझं शरीर चिंडू सारखं आहे. चिरलंच का सगळं त्याच्यातलं मटेरियल बाजूला निघून जाईल. आखाच्या आखा गिळ. ती माझ्यासारखी शहाणी होती. तिने आखाच्या आखा गिळला. ते मध्ये वळवळ करायला लागलं. वळवळ करायला लागलो. पितावाल्या माणसाला विचारा ती वळवळ करायला लागलो कसं करत. हा ते मला पिते म्हणून मला माहिती कसं करतं तसंच करतं. ते मग बाहेर आलं. तिला मारलं. बाहेर आलं. तिथं लंकेत आलं. लंकेत एक लंकीन राखण होती. लंकीन ती तुळशीदास रामायणातली कथा आहे. लंकीन ती म्हणे कुठं चालला तू? ते म्हणलं सीतेचा शोध कराय. गाव कोणाचं आहे? कोणाचं आहे? रावणाचं आहे. मध्ये जाणार मी लंकीन आहे. ते म्हणलं लंकीन म्हणजे गेट वरची वाचमीन आहे. म्हणले पुरुष वाचमीन असते. नाही म्हणले मीच आहे पहिल्यापासून. ते म्हणले माग सर. ते म्हणला माग सरायचं आमच्या वारकरी संप्रदायात आहे. प्राण जाय पर वचन न जाय. ते म्हणला मी माग पाऊल घेत नाही. उचललेला पाऊल पुढं. ती म्हणले मी जाऊ देत नाही. याला जास्त एक टोला टाकला कुणाला लोक म्हणते स्त्री आली हाणू नाही पण गुन्हा करणारीच्या का पाया पडावा. गुन्हा करायचा नाही. एक टोला मारत टाकला. टोला मारल्यावर पण म्हणली ए तू हनुमे कर. बघा चमत्काराशी नमस्कार कोणी करतं का? टोला मारला की ती म्हणली तू हनुमान करा. तो म्हणला मी पहिल्यांदा आलो. तो कसं काय वेळ केलं? म्हणली मी एकदा राजा रावणाच्या दरबारात बसत होते आणि तिथं ब्रह्मदेव राजा रावणाचं भविष्य सांगत होता. आणि ते म्हणला बाबा राम येईल वानर येते ते जे आले का नाही तू मरशील. आणि ते बरोबर भविष्य सांगून ब्रह्मदेव बाहेर निघाला आणि मी वाटातच होते. आणि मी म्हणलं की ब्रह्मदेवा ते वानर ते राम आलेलं मला का कळलं. ते म्हणलं एका टोल्यात तुझ्या नाकातून रक्त ज्या दिवशी येईल या दिवशी तो म्हणायचं की रावणाचं मरण संपलं. ती म्हणजे एका टोल्यात माझा गोळ्याला फुटला. बहुतेक तू रामाचा हनम्या दिसतोस. ओळखलं. तिथं आलं. सीतेच्या शोधासाठी इंद्रजिताला लंकेत वनाचा उपाडा केला. ही कथा या कांडामध्ये झाली. किंकर बळकराचा थोडा संख्या उपडोनी दुर्ग पुढा लंका जाळी बडबड सुंदर कांड संपविला. आपण एखाद्याचं घर जाळल्यावर आपल्याला कोणी बक्षीस देत नाही.